उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज रात्री 9 वाजता बैठकीत पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढण्यासंदर्भात होणार चर्चा। मुंबईमधल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करणार, अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। सेस आणि पागडी इमारतींच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा। भाडेकरूंच्या ताब्यात जितकं क्षेत्र आहे, भाडेकरूंना तेवढाच एफएसआय मिळणार। मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती। मेट्रो 2A आणि 7 ची सेवा शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरू होणार। पुण्यातल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीला 21 कोटी भरण्याचे आदेश। 21 कोटींवरील व्याजाची रक्कमही भरावी लागणार। नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे चौकशीनंतर आदेश। अहिल्यानगरच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदाराची कोट्यवधींची जमीन हडपल्याचा प्रकार। या प्रकरणी पतसंस्थेच्या 2 संचालकांसह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल। बीडमध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक। सोयाबीनला 7,000 आणि कापसाला 12,000 रुपयांचा दर द्या, शेतकऱ्यांची मागणी। नवी मुंबईमध्ये गटई कामगारांचं विविध मागण्यांसाठी पालिकेच्या समोर आंदोलन। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, कामगारांचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।